समाजात महिला व तरुणींवर दिवसेंदिवस होत असलेल्या अन्याय पाहता आजच्या स्त्रीला स्वरक्षण करणं काळाची गरज आहे। महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिलांवर झालेला अत्याचार, मग तो कोलकाता असो की बदलापूर किंवा माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील, यावर एकच उपाय आहे की स्त्रीने रणरागिणीचं स्वरूप अंगीकारलं पाहिजे। यासाठी श्री वैभवदादा पाटील यांच्या पाठबळाने विटा शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रतिभा शक्ती युवा मंच स्थापन करून स्त्रिया व मुलींना स्वतंत्र असं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी पुढाकार घेतला। याबरोबरच यापुढे महाराष्ट्रात महिला विरोधात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असल्याचं प्रतिभाताईंनी सांगितलं। परंतु ही वेळ माझ्या माता भगिनी विद्यार्थिनींवर येऊच नये म्हणून आम्ही स्त्री व मुलींच्या सक्षमीकरण करण्याकरिता तू रणरागिणी हो आणि स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य तुझ्यात येऊ दे। त्याचबरोबर पालकांनाही आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमातून पत्रकाद्वारे संदेश देण्याचं काम सुरू केलं। मतदारसंघातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये प्रतिभा शक्ती युवती संघ टीमच्या सहाय्याने गुड टच बॅड टच मधील फरक, त्याचबरोबरीने पालकांनी आपल्या पाल्यांशी दैनिक संवाद साधणं हे गरजेचं आहे। त्याचबरोबर त्यांच्या शाळेतील बस सुविधा, सुरक्षिततेच्या सुविधा यावर लक्ष असणं गरजेचं। या माध्यमातूनच आपल्या महिला व मुली सुरक्षित राहतील, त्यासाठी मुलींच्या मनात धाडस निर्माण करावं। त्याचबरोबर मुलींचं स्वसंरक्षणासाठीचं कायदेशीर अधिकार व महिलांनी संकटात शासनाच्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून सुरक्षेसाठी घरगुती हिंसा, पोलीस मदत, रेल्वे सुरक्षा, निर्भया पथक इत्यादींचा नंबर पत्रकाद्वारे देऊन महिलांना घाबरू नका, रणरागिणी बना असा संदेश देऊन मतदारसंघातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये भेटी देत परिसरातील विद्यार्थिनी सुरक्षित व निर्भय करण्याचं काम प्रतिभा शक्ती युवती मंचच्या वतीने अखंडित सुरू राहील असं प्रतिपादन केलं। अशा या वेगळ्या अभियानामुळे श्री वैभवदादा पाटील व सौ प्रतिभाताई पाटील यांचं सर्व शाळा व महाविद्यालय तसेच महिला व पालक वर्गातून कौतुक होतं। नमस्कार। खरं तर समाजामध्ये महिला मुलींच्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर आपण मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरत असतो। त्यावेळेला मेणबत्तीचा प्रकाश हा निव्वळ रस्त्यावरच पडतो, पण तो प्रकाश प्रत्येकाच्या डोक्यात पडणं गरजेचं आहे। मग अशा वेळी प्रत्येकाच्या डोक्यात हा प्रकाश पेरणं आणि प्रत्येक मुलीनं स्वसंरक्षणात्मक शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे आणि हाच हेतू ठेवून प्रतिभा शक्ती युवती मंचाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। खरं तर कोलकात्यामध्ये घटना घडली, त्याच्यानंतर मुंबईमधल्या बदलापूरमध्ये घटना घडली आणि नुकतीच कोल्हापूरमध्ये सुद्धा घटना घडली। या घटना सातत्याने होत राहतात। त्यावेळेला आपण ती प्रवृत्ती बदलू शकत नाही, मात्र अशा वेळी त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य त्या मुलींमध्ये आपण आणू शकतो। आणि अशा वेळी पालकांनी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे, त्या मुलींनी नेमकं अशा आव्हानांना कसं सामोरं गेलं पाहिजे, या सगळ्याच गोष्टींसंदर्भात आपण मुक्त संवाद साधू शकतो। हाच एक आगळा वेगळा उपक्रम महिला मुलींच्या संरक्षणासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत। तू रणरागिणी हो या निमित्तानं आम्ही आपल्या शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या स्वसंरक्षणासाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करतोय। आपण सारे मिळून मुलींना बळ देऊयात आणि या वाईट प्रवृत्तींना तिथेच ठेचूयात। धन्यवाद।